क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची मने जागृत करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या क्रांती तारका सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी झाला. हा क्रांतीचा पिंड आई लक्ष्मीबाईच्या गर्भाकोशात वाढला व सावित्रीच्या रूपाने जन्म घेऊन क्रूर काळाची लोहबंधने तोडली. सावित्रीबाईंचा जन्म म्हणजे क्रांतीची ललकारी होय, स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा होय. उतून माजून गेलेल्या पेशवाईच्या अराजकतेच्या काळाचा वेध घेऊन त्याला छेद देणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे काळाच्या दारावर मारलेली क्रांतीची थाप होय. जनप्रबोधनाचा आविष्कार करणाऱ्या प्रबोधन युगातील सावित्रीबाई व ज्योतिरावांचे नाव म्हणजे सामाजिक क्रांतीच्या जागतिक इतिहासातील परिवर्तनवादी चैतन्यशील अक्षरे होत. या फुले दाम्पत्याचे कार्य म्हणजे समाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणारी वादळी वारे होय. त्यांचे संघर्षमय जीवन म्हणजे वर्णव्यवस्थेची दिलेली कडवी झुंज होय. स्त्री सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने युगप्रवर्तक कार्य करू शकते हे त्यांनी जगाला सिद्ध करून दाखविले. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने बुरसटलेल्या परंपरावादी विचारांच्या पुरुषप्रधान मनुवादी समाज व्यवस्थेचा पडदा फाडून त्याची लक्तरे सावित्रीबाईंनी जगाच्या वेशीवर टांगली व समाजाला ताळ्यावर आणले. सावित्रीबाईंची वाणी आणि लेखणी क्रांती दर्शक झाली, म्हणूनच सावित्रीबाई युगस्त्री ठरल्या. कोणतीही चळवळ गतिशील करावयाची असेल तर त्यात विचारांचा जोम असावा लागतो. चळवळीची उद्दिष्टे दिशादर्शकाच्या रोमारोमात ठासून भरलेली असावी लागतात. सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी समाज सुधारणेच्या चळवळीस स्वतःला वाहून घेतले होते. समाजसेवा म्हणजेच आत्मसमर्पण होय. यासाठी सावित्रीबाईंनी सर्वस्वाचा त्याग केला. आप्तस्वकीयांचा रोष, स्वग्रहाचा त्याग, समाजाची दूषणे, धर्ममार्तंडांच्या शिव्या, शाप या सर्व बाबींचा सहर्ष स्वीकार करीत सावित्रीबाई काट्याकुट्याने भरलेल्या खडतर मार्गाच्या पांथस्थ झाल्या. ह्या क्रांतीपथावरून चालताना ज्योतिबा व सावित्रीबाई हे दोन्ही जीव अंतर्बाह्य होरपळून निघाले होते. म्हणूनच आज हे चंद्र ताऱ्यासारखे प्रकाशमान आहे. मुलगी परकर पोलक्यात आली की ती विवाह योग्य होते हे समाज व्यवस्थेने त्या काळी मुलींच्या लग्नासाठी लावलेलं माप होतं. त्यानुसार वयाच्या 9व्या वर्षीच सावित्रीबाई ज्योतिबांच्या जीवनात त्यांच्या सहचारिणी म्हणून आल्या. ज्योतिरावांच्या सहवासात त्यांच्या प्रेरणेने स्वकर्तृत्ववान झाल्या. चुकत माकत शिक्षणाचे धडे घेऊन त्या शिक्षित झाल्या. शिक्षित होऊन सगुणाबाईंच्या सहवासाने सुसंस्कारितही झाल्या. अध्यापिकेचा कोर्स मिचल यांच्या शाळेत पूर्ण करून सावित्रीबाई शिक्षिका पदास पात्र ठरल्या. भारतातील आद्य शिक्षिका व आद्य मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्तुतिसुमनाने व प्रशंसेने हुरळून न जाता शिक्षण प्रचाराचे व प्रसाराचे त्यांनी व्रत घेतले. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा त्यांनी नेऊन सोडली. म्हणूनच या दोन्ही उभयंतांचं कार्य म्हणजे 19व्या शतकातलं उचललेलं एक परिवर्तनवादी पाऊल होय. एका नव्या युगाची सुरुवात होय. इसवी सन 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुलामुलींसाठी सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद साठे, सदाशिवराव गावंडे यांच्या सहकार्याने पहिली मुलींची शाळा काढली. या शाळेत काम करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवण्यात आली होती. ज्या काळात अस्पृश्याच्या सावलीचा सवरांना विटाळ होत असे अशा भयान परिस्थितीत त्यांना जवळ घेऊन शिकविण्याची जबाबदारी उत्तम रीतीने या महान मंगल मातेने पार पाडली होती. फुले दाम्पत्याच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्यामुळे निद्रिस्त समाजाला जाग येऊ लागली होती. अस्पृश्यतेने काळवंडलेलं स्त्री जीवन अक्षरांच्या ज्ञानप्रकाशाने उजळू लागलं होतं. निस्तेज नारीच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्या गेलं होतं. युगानुयुगे बहिष्कृत झालेल्या पाटी आणि लेखणीला अस्पृश्य मुलींचा स्पर्श झाला. वाळवी लागलेल्या समाज मनाला नवी पालवी फुटू लागली. वर्णव्यवस्थेने दाबून टाकलेली स्त्री प्रतिभा विकसित होऊ लागली होती. प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सावित्रीबाईंनी स्त्रियांना नुसतेच अक्षराचे ज्ञान दिले नाही तर त्यांचा मेंदू जागृत केला. त्यामुळे ताराबाई शिंदे सारखी महिला
स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहू शकली. मुक्ता साळवे सारख्या विद्यार्थिनीची लेखणी आपल्या शब्दातून देवालाच प्रश्न करण्याचे धाडस करू लागली. मुक्ताने मेजर कॅन्डी यांच्यासमोर आपल्या क्रांतिकारी निबंधाचे वाचन केले. त्यातून मांग महार अस्पृश्यांच्या व्यथा मांडल्या. विषमतावादी वेदाविरुद्ध धर्मग्रंथाविरुद्ध आवाज उठविला. त्या लिहितात, हिंदू धर्म सर्वांसाठी म्हणून सांगितलेला आहे, पण त्यावर अधिकार एकच ब्राह्मण वर्ग गाजवीत आहे. एकाचे पोट भरते तर एक उपाशी राहते. हा कसला धर्म? तो अधर्म आहे. अशा टाकाऊ धर्मात राहण्यात काही अर्थ नाही. ख्रिश्चनांना बायबल, मुसलमानाचे कुराण, हिंदूंचे वेद, तर मग आमचे धर्मपुस्तक कोणते? असा खडा सवाल करीत मुक्ताने हिंदू धर्माच्या धर्मग्रंथाचे जळजळीत शब्दातून वाभाडे काढले. यावरून असे दिसून येते की सावित्रीबाईंनी मुलींना दिलेले ज्ञानाचे धडे मेंदू विकसित करणारे होते, बुद्धिमत्तेला चालना देणारे होते. म्हणून सावित्रीबाईंनी मुलींच्या शाळेत ज्या दिवशी पाऊल ठेवले तो दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती चळवळीचा आरंभ होय, तो सोनियाचा दिन होय. सावित्रीबाईंचे तळागाळातील स्त्री शिक्षणाचे कार्य पाहून पेशवाईचे पोटसूट उठले. त्यांच्यात कोल्हेकुई सुरू झाली. विद्या नीच्या घरी गेली, धर्म बुडाला, अशी द्वाही धर्म मार्तंड फिरवू लागले. सावित्रीबाईंना दूषणे देऊ लागले. कैदासिनी बाडगी म्हणू लागले. हे शैक्षणिक कार्य बंद करण्यासाठी पुण्यातील सनातन्यांनी गोविंदराव फुलेवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, धाक घातला होता. यासाठी ज्योतिबा व सावित्रीबाईंना आपल्या स्वगृहाचा, आप्तस्वकीयांचा त्याग करावा लागला. पण न डगमगता मोठ्या निर्धाराने उचललेलं क्रांतिकारी पाऊल तसूभरी सावित्रीबाईंनी मागे घेतलं नाही. शेण, कचरा, उष्टे, खरकटे अंगावर झेलीत अनेक अडथळे पार करीत सावित्रीबाई ध्येय सिद्धीकडे जात होत्या. आपल्या कार्यात अडथळे निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकाला सावित्रीबाईंनी वाटेतील काटे उचलून फेकावे तसे दूर सारले. प्रसंगी एखाद्याच्या मुस्कटात मारूनही त्याचा समाचार घेतला. त्याच्या पुरुषी वर्चस्वावर मात केली. त्याची अहंकाराची नांगी ठेचून काढली. सावित्रीबाई व ज्योतिरावांनी फक्त ज्ञानदानाचेच कार्य केले नाही, तर नव्या नव्या उपक्रमाचे अभ्यासक्रम तयार करून ज्ञानाच्या क्षेत्रात नवे प्रयोग सुरू केले. नवी शिक्षण प्रणाली निर्मिली. त्यांनी समाजाच्या अधपतनाची कारणे शोधली. मुलामुलींच्या शाळेतील गळतीच्या प्रमाणाचे कारणे शोधली. मुलामुलींच्या बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी त्या त्या समाजाच्या रूढी परंपरा व त्यांची घरची परिस्थिती कारणीभूत असते. हे आजच्या शिक्षण तज्ज्ञाचे विचार सावित्रीबाईंनी 150 वर्षापूर्वी मांडले होते. म्हणूनच त्या शैक्षणिक मानसतज्ञ, मानसशास्त्रज्ञ झाल्या. स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक दुबळेपणाचे मूळ अज्ञानात आहे हे त्या मनकवड्या माऊलीने ओळखले. म्हणूनच त्यांच्यावर परिणामकारक अध्यापन करण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले विचार कवितेच्या रूपाने शब्दबद्ध करून त्या कविता गाऊन विद्यार्थ्यांची मनाची पकड घेत असत. अज्ञानाचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे हे ज्योतिबांनी स्वतः मिशनऱ्याच्या शाळेत शिक्षित होऊन अनुभवले होते. त्यामुळे ज्योतिबांनी समाज जागृतीसाठी शिक्षणाचा जागर मांडला होता. त्यांनी ज्ञानयज्ञ आरंभिला. 1848 ते 1952 या 4 वर्षांच्या काळात पुणे परिसरात एकूण 20 शाळा सुरू केल्या. ज्योतिबांनी व सावित्रीबाईंनी पुणे व पुणे परिसरात शिक्षणाचे जाळे पसरविले. त्यासाठी त्यांना अध्यापक वर्गाची उणीव भासू लागली. म्हणून 1 डिसेंबर 1954 रोजी अध्यापक तयार करणारी शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली व ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची प्रतवारी करून विविध अभ्यासक्रमही तयार केला. केवढीही त्यांची प्रखर बुद्धिमत्ता. या देशात अनेक परकीयांचे आक्रमण झाले, पण कोणत्याही राजकीय राज्यकर्त्याने समाज सुधारण्याचे कार्य केलेले दिसून येत नाही. परकीयांमध्ये काही राज्यकर्त्या महिलाही होऊन गेल्या होत्या. स्वदेशी राज्यकर्ता महिला झाल्या, परंतु सावित्रीबाईंसारखे महान असे समाज सुधारण्याचे कार्य करणाऱ्या महिला मात्र विरळच. स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ध्वज पताका सावित्रीबाईंनी आयुष्यभर डौलाने फडकवत ठेवली. म्हणून 1848 हे वर्ष या देशाच्या इतिहासात वेगळे वैशिष्ट्य राखून ठेवते. शिक्षणाच्या क्षेत्रात सावित्रीबाई व ज्योतिराव हे भविष्यकाळाचा वेध घ्यायला विसरले नाही. त्यांनी प्रौढ साक्षरतेचे महत्त्व ओळखले होते. त्यासाठी त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या.
दिवसभरांची मुलामुलीची शाळा संपवून सावित्रीबाई व ज्योतिबा हे रात्रीचे प्रौढ साक्षरता वर्ग घेत असत. प्रौढ वर्गासाठी आगळ्या वेगळ्या मनोरंजनातून शिक्षण या पद्धतीचा अवलंब करून प्रौढांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्यांचे हे अलौकिक कार्य पाहून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल पुण्यातील वृत्तपत्रांनी घेतली. पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात 16 नोव्हेंबर 1852 रोजी मेजर कँडी यांच्या उपस्थितीत ज्योतिबा व सावित्रींचा यथोचित सन्मान केला. 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यात नागरिक सत्कार करून ज्योतिबा व सावित्रीबाईवर स्तुती सुमने उधळली. महात्मा या पदवीने ज्योतिबा फुलेंना भूषविले. समाज मनाच्या शिक्षण मान्यतेच्या समाज पावतीच्या सावित्रीबाई व ज्योतिबा हे मानकरी झाले. 1860 साली सनातन्यांनी पाठविलेल्या धोंडीराम कुंभार व एकनाथ रोडे या मारेकऱ्यांचे मत परिवर्तन करून ज्योतिबा फुलेंनी मृत्यूवरही विजय मिळवला होता. म्हणून सावित्रीबाई व ज्योतिराव हे खरे मृत्युंजय होत. त्या काळी समाज व्यवस्थेच्या संकुचित विचारामुळे व स्त्रीहीनत्वाच्या दृष्टिकोनातून भ्रूणहत्या, स्त्री बालहत्या होत होत्या. या प्रथेला आळा घालण्यासाठी सावित्रीबाई कार्यरत झाल्या. समाजात घडणाऱ्या बालहत्येच्या विदारक सत्याचा अनुभव त्यांना आला होता. ज्योतिरावांचे गोवंडे नावाचे एक मित्र होते. त्यांच्या घरी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री स्वयंपाकाचे काम करीत होती. या स्त्रीला एका पंडित शास्त्री बुवाने फसविले होते. तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. परिणाम व्हायचा तोच झाला. शास्त्री बुवाच्या बलात्काराचा गोळा पोटात वाढू लागला. तो गर्भ समाजाच्या भीतीपोटी पाडून टाकण्याचे तिने बरेच प्रयत्न केले, परंतु ते पाप मात्र पडले नाही. शेवटी एका बाळाचा जन्म झाला. शास्त्री बुवांनी याबाबतीत त्यांचे नाव घेताच त्यांनी आपले अंग झटकले. तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. जिथे कुंपणच शेत खायला उठते तिथे न्याय कोणाकडे मागणार. अशा द्विधा मनस्थितीत काशीबाईंनी मुलाची सुरीने गळा कापून निर्घृण हत्या केली व प्रेत विहिरीत फेकून दिले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी बाळाचे प्रेत विहिरीबाहेर काढले. घटनेचा तपास केला. काशीबाईवर खटला भरला व तिला 1963 साली शिक्षा दिली. या प्रकरणाकडे सावित्रीबाई व ज्योतिरावांनी गंभीरतेने पाहिले. या समाजात एक नाही तर अशा अनेक काशीबाईंना शिक्षेपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी इसवी सन 1863 साली स्वतःच्याच घरी गंजपेठ पुणे येथे पहिले बाल हत्या प्रतिबंधक ग्रह व प्रसूतीगृह उघडले. समाजातल्या एका गंभीर प्रश्नाची उकल सावित्रीबाईंनी केली. पुण्यातील भिंतीवर ज्योतिरावांनी ठिकठिकाणी जाहिराती लिहिल्या. इथे या, गुपचूप बाळंतपण करून सुखरूप जा, ही अक्षरे लिहिली. स्त्री सुरक्षिततेबद्दलचे केवढे हे मोठे मन, केवढी ही हृदयाची उदारता, केवढे हे धाडसाचे कार्य. ज्योती सावित्रीची ही अक्षरे म्हणजे ममतेचा खळखळ वाहणारा झरा होता. चुकल्या माकल्या स्त्रियांना सावित्रीबाई या इकडे या अशा अक्षरहाताने पालवित होत्या. तेवढ्याच माया ममतेने त्यांची बाळंतपणे करून त्यांची दाई ते आई सावित्रीबाई होत होत्या. त्यांचे हे कार्य म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनाचा निखळ प्रवाह होय. इसवी सन 1863 ते 64 या कालावधीत अनेक ठिकाणाहून जवळपास 35 ते 38 अभागिनी विधवा बाळंतपणासाठी आल्या. कमी वयात लग्न झाल्याने किंवा जरट कुमारी विवाह पद्धतीने अन्य तारुण्यात वैधव्य आलेल्या या विधवा तरुणीवर तिच्याच घरातील दीर, सासरे, पुतणे अशा अगद्या जवळच्या पुरुषापासून ह्या महिला अन्यायग्रस्त झालेल्या होत्या. हे सावित्रीबाईंच्या निदर्शनास आले. शिवाय या विधवांमध्ये ब्राह्मणच जास्त स्त्रिया होत्या. त्यावेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत बालविधवांची संख्या मात्र जास्त होती. त्यामुळे सावित्रीबाईंचे प्रसूतीगृह व अनाथ बालकाश्रम स्वर्गापेक्षाही पीडित स्त्रियांना मोठे वाटत होते. अन्याय पीडितासाठी सावित्रीबाई दयेचा सागर झाल्या होत्या. म्हणूनच त्यांचं हे धाडसाचं कार्य काळावर मात करणारं ठरलं. एवढेच नाही तर विधवांच्या अनैतिक संततीला जपलं. निर्दोष जीवाचे संगोपन करून या अनोरस संततीला सावित्रीबाईंनी प्रतिष्ठाही मिळवून दिली. अशाच एका अन्यायग्रस्त काशीबाई नावाच्या महिलेच्या मुलास सावित्रीबाईंनी दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. त्याला शिकवून डॉक्टरही केले. बोलक्या सुधारकांना व बेगडी साज घालून शब्दांच्या वावड्या उठवणाऱ्या समाज सुधारकांना हा महान बोध सावित्रीबाईंनी प्रात्यक्षिक करून दिला होता. त्या काळी बालविधवाची स्थिती अतिशय दयनीय होती. त्यामुळे सावित्रीबाईंनी बालविवाहास कडाडून विरोध केला. धर्माच्या नावाखाली विधवांचे केसोपन केले जात होते.
ही वाईट प्रथा थांबविण्यासाठी सावित्रीबाईंनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी लोकांचे संघटन केले. या संघटन कौशल्याच्या जोरावर नारायण मेघाजी लोखंडे या सत्यशोधक कार्यकर्त्याच्या सहकार्याने इसवी सन 1860 साली पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. या सभेला 500 पेक्षा अधिक नाभिक हजर होते. या सभेत त्यांना उद्देशून सावित्रीबाई म्हणतात, का हो दादा मी तुमची लाडकी, मला का करिता बोडकी. अशा काव्यशैलीतून त्यांनी न्हावी बांधवांचे मत परिवर्तन करून ह्या कुप्रथेला आळा घातला. आम्ही यापुढे विधवांचे केशवपन करून त्यांना बोडके करणार नाही ही प्रतिज्ञा न्हाव्याकडून वधवून घेतली. याची इंग्लंडच्या वृत्तपत्राने नोंदही घेतली होती. परदेशाहून अनेक अभिनंदनाची पत्रे सावित्रीबाई व ज्योतिरावांना आली होती. मूकपणे अश्रू ढाळी, स्त्री सौंदर्यात बाधा आणणारी, मानसिक खच्चीकरण करणारी, स्वतःच्या सौंदर्यापासून अनासक्त करणारी ही कुप्रथा सावित्रीबाईंनी यशस्वीपणे बंद केली. या देशातील 33 कोटी मानवनिर्मित देवांच्या दगडी संस्कृतीने नारीचे जीवन अव्याहतपणे छळलेले दिसून येते. या दव्यवादी संस्कृतीचा समाचार सावित्रीबाईंनी घेतला. अंधश्रद्धेच्या कोशातून समाज बाहेर येण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून लेखणीने अशा प्रथेवर हल्ला केला. त्या म्हणतात, गोट्याला शेंदूर फासून तेलात बसविती देवात, दगड धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारीनं. हजारो वर्षांच्या देवादेविकांच्या गुलामीच्या बेड्या ह्या दृष्ट्या स्त्रीने आपल्या वाणीतून लेखणीतून तोडण्यास प्रारंभ केला. अंधश्रद्धेच्या मुळावर सावित्रीबाईंनी प्रहार केला. 2 विरुद्ध लिंगी सजीवाशिवाय तिसरा सजीव जन्मासच येऊ शकत नाही हा शास्त्रशुद्ध विचार सावित्रीबाईंनी समाजापुढे ठेवला. स्वतःच्या मुलाचा मिश्र विवाह लावून समाजातील जातीभेदाला मूठ माती दिली. भाऊबंदिकीच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ज्ञानबा ससानी यांची कन्या राधाबाई यांना आपली सून म्हणून आणले. म्हणून सावित्रीबाई ह्या बोलक्या सुधारक नव्हत्या, तर त्या कर्त्या सुधारक होत्या. स्त्री उद्धारासाठी कष्ट उपासणाऱ्या सावित्रीबाईंनी कुठल्याही एका जातीच्या वर्तुळात सीमित न राहता सर्व स्तरातील स्त्रियांसाठी कार्य केले. त्या म्हणतात, इंग्रजी शिकून या जातीभेद मोडा, भटजी भारुडा फेकून या. किंवा राधा विधवा ब्राह्मण बाई, गर्भार जीव देया जाई, नको मरणाची करू तू घाई, आमची मुलगी होऊन राही. सावित्रीबाईंच्या या काव्यात अंधश्रद्धेवरील हल्ल्याबरोबरच दिनाच्या मायेची आंतरिक हाकही होती. बहुजनाच्या दुःखाचे आदानाचे त्यांना दिलेल्या प्रेरणेचे प्रतिबिंबही होते. त्यांच्या काव्यात बहुजन उद्धाराची तळमळ, पोटतिडकी, जिव्हाळा, विज्ञाननिष्ठा, दूरदृष्टी इत्यादी पैलू दिसून येतात. दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचे एक चाक गळून पडलं. तरीही सावित्रीबाई हतबल झाल्या नाहीत. ज्योतिबांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्माची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सत्यशोधक समाजाच्या कार्यास त्यांनी गतिशील केले. ज्योतिरावांच्या प्रेतयात्रेपुढे भाऊबंदिकीने दत्तक पुत्र यशवंतला टिटवे धरण्यास विरोध केला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी मोठ्या ध्येयाने हा विरोध मोडून काढला. अंतःकरणात पतिनिधनाचे दुःख साठवून सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने यशवंताच्या हाताला धरून स्वतःच्या हातात प्रेतापुढे टिटवे धरले व अग्निसंस्कारही केले. ही मनुवादी व्यवस्थेला मारलेली एक ठोकरच होय. इसवी सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने ठाण मांडले होते. या साथीतून लोकांना वाचविण्यासाठी सावित्रीबाई वाऱ्यासारख्या गावोगावी हिंडून लोकांना या साथीवरील उपायाचा उपदेश देत होत्या. दिनदुःखी प्लेगग्रस्तांना घेऊन मुलगा यशवंताच्या दवाखान्यात उपचारासाठी आणत होत्या. मुंडवे गावातील पांडुरंग बालाजी गायकवाड या अस्पृश्य मुलाला प्लेगने घेरले होते. त्याला पाठीवर घेऊन दवाखान्यात येत असतानाच वाटेतच सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले. अखेरच्या श्वासापर्यंत दिनदुःखितांसाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंचा थकला भागला देह 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता मृत्यूच्या स्वाधीन झाला. सावित्रीबाईंची भ्रमंती काळाने थांबवली होती. एका क्रांती तारकेचा अस्त झाला होता. ज्योतिराव फुलांकरवी तेवलेली ही आगळी वेगळी ज्योत विझली होती. सावित्रीबाईंनी अवनती झालेल्या समाजाला
अक्षरज्ञान देऊन सन्मानाचा अक्षरांचा साज चढविला होता. या जगात अनेक क्षेत्रात अनेक शोध लागले, पण ज्ञानाच्या अंधारातून माणुसकीचा शोध लावणाऱ्या स्त्रीचे जीवन अक्षर लिहिल्याने उजळणाऱ्या या महान मंगल मातेच्या आभाळा एवढ्या उंचीच्या कार्यास त्यांच्या जयंती दिनी म्हणजेच 3 जानेवारी माझे कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन. हा लेख सुजाता जनार्दन पपुलवार, नांदेड येथून आम्ही प्रकाशित करीत आहोत.